वाडीवारे येथील पोलीस स्टेशन हद्दीत सापडल्या अनोळखी तरुणीच्या मृतदेहाने संपूर्ण जिल्हा हादरला होता. दिनांक 20 फेब्रुवारी 2026 रोजी सारोळ शिवारात आढळलेल्या मृतदेहाची ओळख पटवणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. मात्र सातपूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश आहिरे यांच्या नेतृत्वाखाली तपासाची चक्रे वेगाने फिरली. गोपनीय माहिती, तांत्रिक विश्लेषण आणि सूक्ष्म चौकशीच्या आधारे मृत तरुणीची ओळख संस्कृती काळे अशी पडली. पुढील तपासात उघड झाले की आरोपी अथर्व देशमुख यांनी संशयातून धारदार शस्त्राने वार करून तिची हत्या केली. गुन्हा लपविण्यासाठी मृतदेह कारमधून नाशिकला आणून सारोळ परिसरात टाकण्यात आला. या कृत्यात साहिल सानप याने साथ दिल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांच्या काटेकोर तपासामुळे दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून गुन्ह्याची संपूर्ण साखळी उलगडण्यात यश आले आहे. या कारवाईतून स्पष्ट संदेश देण्यात आला आहे, गुन्हा केला तर कायद्यापासून सुटका नाही. या तपासात एपीआय भडांगे, दीपक खरपडे, अमोल मोरे, राहुल खांडवाले तसेच भद्रकाली पोलीस स्टेशनकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत सपकाळे, पोलीस अंमलदार प्रकाश पवार, केशव आहेर, पोलीस हवालदार सतीश साळुंके, अविनाश जोंद्रे, प्रभाकर आहेर, पोलीस शिपाई निलेश विखे आणि गुरु गांगुर्डे यांनी मोलाची भूमिका बजावली आहे. नाशिक पोलिसांची कामगिरी पुन्हा एकदा ठसवते, कायदा जागा आहे आणि गुन्हेगारांसाठी कोणतीही माफी नाही. लोकशास्त्र न्यूज साठी बंटी आढाव, नाशिक.